स्टार्ट. हाय, मी पत्रकार रोहिदास टोंबरे भीमाशंकरच्या सिटी घाटात आपलं स्वागत करीत आहे. गेल्या वर्षी आपण याच पिरियडमध्ये आपण सिटी घाटाचा एक ट्रेक केला होता आणि सिटी घाटापर्यंत आपली सिटी तिथं स्टॉप झाली होता. पण आता आपण एक नवखे आपल्या समोर ट्रेकर्स उभे आहेत तिथे. हे बोरिवली कांदिवलीमधून आलेले ट्रेकर्स आणि विथ माझ्याबरोबर खलापूरमधले काही ट्रेकर्स इथं उपस्थित आहेत. पर्यटक हे येतच असतात आणि त्या माध्यमातून आपल्याला काहीतरी लोकांपर्यंत एखादा मेसेज आपल्याला त्यांना सोडायचा असतो की जेणेकरून तुम्ही ट्रेकिंग करत असताना तुम्हाला आलेले अनुभव हे लोकांपर्यंत पोहोचले पाहिजेत आणि त्या उद्देशाने आपण ट्रेकर्स आयोजित करत असतो. आणि त्या निमित्ताने आपण आज एकत्र आले आहोत आणि या माझ्या सर्व मित्रांचं मी आज इथं स्वागत करीत आहे. आणि याच सिटी घाटाच्या मार्गाने आम्ही भीमाशंकर ही यात्रा सर करणार आहोत. तर चला मग मित्रांनो, या सिटी घाटाच्या मार्गात चला. चला चला. तो पुढे जाऊन तो रेकॉर्डिंग होत आहे. होऊ दे ना, असं करायचं ना. आणि वेगळं काय करतोय? सगळ्यांनी हे छत्री कोणाची आहे? छत्री पैसा पैसा झाला मागे बघा, मागे बघा, मागे बघा, मागे बघा. मुरली वगैरे मध्ये चला. जस्ट काही आपल्या समोर आता नवीन काही पर्यटक इथे आलेले आहेत आणि त्यांच्या माध्यमातून आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ की हा पहिला ट्रेक आहे त्यांच्या आयुष्याचा. तर त्यांना कसं वाटतंय? मित्र येतील, तुला कसं वाटतंय? मंगेश, एकदम मस्त वाटतंय. मंगेश, आपल्या कॅमेरामॅनला प्रशांतजी तुम्ही सांगावं आपलं मत थोडंसं त्यांना सांगा. प्रशांतजी, एकदम मस्त वाटतंय. तुम्ही गाईड केलं तर घाट बनवलेला आहे त्याला आमचे शतशः प्रणाम. धन्यवाद मित्र. आणि असे हे आपले नवखे पर्यटक एकदम एक्सायटेड आहेत आणि कुठेतरी त्यांना मनाला त्यांच्या कुठेतरी प्रसन्नता आपल्या समोर दिसते आणि एक त्यांच्या एक जर के आगे जीत आहे त्यामार्फत आपण हे सध्या हे सिटी घाट सर करीत आहोत. आणि आपल्या कॅमेरामॅनचं पण तेवढंच कौतुक करावं, तेवढं थोडंच आहे ते सुद्धा आपले जीव मोठे घेऊन सध्या याचं संकलन करत आहे. त्याचा जीव महामोठीच आहे. आमच्यावर लॉर्ड शिवाजी कृपाच आहे की मुंबईच्या धावपळीच्या जीवनातून कमीत कमी वेळामध्ये जवळच जवळ असं असलेलं आमचं भीमाशंकर स्पॉट आम्ही दरवर्षी ट्रेकिंग करत असतो. आम्ही अजेंडा फार्मा लिमिटेडवाले पर्सन्स आहोत. आमचे काही मित्र त्याच्यातही आहेत, तेही दुसऱ्या कंपनीचे पण एक्स कलिग्स आहेत. आणि या श्रावण महिन्यामध्ये अमरनाथ यात्रेपासून पूर्ण म्हणजे लॉर्ड शिवाजीची यात्रा म्हणजे सगळे जे स्थानक हे आहे स्थानक त्यामध्ये लोकांना देवाचं दर्शनही होतं आणि एक ट्रेकिंगसारखा म्हणजे एक चांगला अनुभवही मिळतो. त्याबद्दल आम्ही भगवान शिवाचे आभार मानतो. धन्यवाद. माझ्या मित्रांनी त्यांचं ओपिनियन मांडलेलं आहे. आणखी सुद्धा असे काही माझे पर्यटक ट्रेकर्स इथे उपस्थित आहेत, त्यांच्याकडून सुद्धा जाणून घेऊ आपण. इथे आपल्यासमोर नाईक सर आपल्याला अगदी 2 शब्द सांगतील की त्यांना कसं वाटतं आत्ताच्या या क्षणाला. ह्या क्षणाला हा एक चांगला अनुभव आहे. ही जी कोणी सिरीजचं जे हे काय संकल्पना काढलेली आहे म्हणजे जो शॉर्ट रस्ता आणि एकदम ॲडव्हेंचर रस्ता जो म्हणतात आपण तो दोन्हीकडे काढलेला आहे त्याबद्दल आम्ही त्यांचे धन्यवाद मानतो. नक्कीच सर. आणि इथून आपली वाट आता खऱ्या अर्थाने थोडीशी खडतर होणार आहे. आणि मी याच माध्यमातून तुम्हाला सांगेल की कोणी इथं येणारा जो ट्रेकर्स असेल या क्लिपच्या माध्यमातून आम्हाला एवढंच सांगायचं आहे की कधी भटकंती करत असताना एक म्हणजे पहिली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की हे सगळं करत असताना आपला जीव सुद्धा तेवढाच महत्त्वाचा आहे आणि आपल्याकडून कोणत्याही प्रकारे पर्यावरणाचं नासधूस होणार नाही याचीही खबरदारी आपण घ्यायची असते. आणि एकंदरीत जर तुम्ही असं सगळं केलं तर तुम्हाला खऱ्या अर्थाने भटकंतीचा आनंद मिळेल. धन्यवाद. आता आपण बघतो इथं की आपल्या प्रत्येक या हौशी पर्यटकांची शिकस्त होत आलेली आहे. कारण काही ह्यात नौक्या अनुभवी काही माणसं काही नौके आहेत आणि सर्वांनाच अनुभवी जरी असेल आणि नौका जरी असेल तर दोघांची शिकस्त झालेली इथं.
आणि अशी शिकस्त जेव्हा आपल्या आयुष्यात होत असते तर खऱ्या अर्थाने आपण कुठेतरी धाडस करत असतो आणि जेव्हा तुम्ही काहीतरी धाडस करता तेव्हा तुमच्यामध्ये एक प्रचंड एक आत्मशक्ती तुमची जागृत होत असते आणि असे ट्रेक नक्की आयोजित केले पाहिजेत। याचं कारण असं की आत्ता या युगामध्ये माणूस कुठेतरी स्वतःकडे दुर्लक्ष करत चाललाय आणि मग त्याचं आरोग्य कुठेतरी बिघडत चाललंय। पण अशा ठिकाणी अशा सुंदर अशा परिसर या निसर्गरम्य वातावरणात जेव्हा अशा या मोकळ्या हवेमध्ये आपण जेव्हा येतो तेव्हा निश्चितच हे सगळं आपल्या शरीराला लाभदायक असतं। कारण पूर्वी जर बघितलं आपण तर कुठे हॉस्पिटल वगैरे हे काही प्रकार नव्हते, तेव्हा ह्या अशा घनदाट अशा अभयारण्यातून काही वनस्पतींच्या मार्फत मोठ्या मोठ्या आजारावरती मोठे मोठे कोणतेही असा आजार असू दे त्यांच्यावरती मात करता येत असत। आणि म्हणून या ट्रेकच्या माध्यमातून आपण नेहमी पर्यटकांना सांगत असतो की तुम्ही वर्षातून 1-2 वेळा तरी असे ट्रेक आयोजित करा, जेणेकरून निश्चितच काही अंशी तरी आपल्या आरोग्याकडे आपण खूप चांगलं लक्ष देऊ। तर चला आपण पुढच्या या शिडी घाटाचा हा अतिशय महत्त्वाचा टर्निंग पॉइंट आपण इथे पाहतोय। आपले ट्रेकर्स कशा प्रकारे या रस्सीचा आधार घेऊन सध्या हा जो ट्रेक सर करीत आहेत आणि प्रत्येकाला एक मनामध्ये एक खूप असा आनंद त्यांना वाटत आहे आणि त्या माध्यमातून बघतोय आपण काही आपले नौके ट्रेकर्स ह्या रस्सीचा वापर करीत आहेत आणि जेव्हा जेव्हा असे घनदाट अशा अभयारण्यातून जेव्हा तुम्हाला असे महत्त्वाचे ट्रेक करायचे असतात तेव्हा ह्या साधनांचा वापर निश्चितच केलेला उत्तमच। कारण तेव्हा खऱ्या अर्थाने आपली जी ट्रेक करण्याची जी भूमिका असते ती संपन्न होत असते। तुम्हाला थोडंसं मी आणखी थोडं दाखवू इच्छितो की समोरचा हा निसर्गरम्य असा परिसर जर आपण बघितलं तर आपल्या डोळ्याचं पारणं फिटेल एवढी असं हिरवगार असं निसर्ग आपल्याला दिसतंय इथं। हा श्रावण महिन्याचा कालावधी आहे, 2016 महिन्यातला हा दुसरा श्रावणी सोमवार आणि त्या दुसऱ्या श्रावणी सोमवारी हा आयोजित केलेला भीमाशंकरचा ट्रेक आणि माझ्याबरोबर असलेले सर्व पर्यटक मोठ्या हौशीने सध्या खूप एन्जॉय करीत आहेत। दाखवू त्यांच्या मनावर प्रत्येकाच्या आज एक विशिष्ट असा एक आनंद आपल्याला दिसतोय आणि आणखी आमचे ट्रेकर्स काही सर करायचं इथं बाकी आहेत आणि निश्चितच ते लवकरच इथपर्यंत पोहोचतील आणि त्या माध्यमातून आपण आज इथे बऱ्याचशा या ट्रेकर्सला आपण एक्साइटेड करतोय की आयोजित करावं। देवेंद्र पुढचा दगड पुढचा कपारीमध्ये हात घाल, वरच्या कपारीत हात घाल। थांब त्याला सावरू दे, स्वतःला सावरू दे। आमच्या देवाने एक चांगलाच प्रयत्न केलेला आहे। आता दोरी सोड आणि पुढची पकड, हा पुढची पकड ती सोड। यासेन देवेंद्र यासेन ना दोरीला पकड। Very good. Keep it up, guys. Come on. नाही येत आहे। थांबा केला। घे रस्ते खालतात, या लवकर चला। या ठिकाणी बघू शकता तुम्ही आमचे पर्यटक कसे प्रयत्न करत आहेत। स्टॉप झालं ना भाऊ? स्टॉप झालं। हा भीमाशंकरचा हा शिडीघाट ट्रेक इथे संपन्न होते आपला आणि ह्या संपन्न करीत असताना आमच्या ह्या हौशी या माझ्या या ट्रेकर्सना खूप असा आनंद वाटला आणि त्यांच्याच आज तोंडाकडून आपण आज बघतोय आज त्यांच्याकडे सगळ्यांच्या चेहरे असे फुललेले आहेत सगळ्यांचे आणि त्यांच्या या प्रतिक्रिया आपल्याला जाणून घेऊ आपण थोडंसं अगदी काही एका मिनिटात आपल्याला सांगतील। आपल्याला मंगेशजी सांगा आपल्याला मंगेश सांगा मस्त वाटतं आतापर्यंत बरेचसे ट्रेक केलेत पण ह्या ट्रेक सारखा आनंद असा कुठे मिळालाच नाही। नक्कीच पुढील अनुभव होता हा वेगळाच अनुभव होता। या घाटात शिडी घाटावरून चढणं खूपच आनंददायक होतं। निसर्गाचं असं सुंदर असं सौंदर्य हे स्थळ जे आहे भीमाशंकर तिथे आम्हाला पाहायला भेटलेलं आहे। माझी ही पहिलीच वेळ आहे की मी इथे आलोय, त्याबद्दल मी
विकास सर यांचा आभारी आहे. तसंच हे माझे ग्रुप मेंबर आहेत, त्यांचा मी अक्षरशः आभारी आहे. नक्कीच नक्कीच मी तुमचा सर्वांचा आभारी आहे, कारण आम्ही हा तुमचे आभारी उत्तम आहोत. उत्तम असा ट्रेक तुम्ही जर नसते तर आज मला सुद्धा तुमच्यापासून जो काय आनंद भेटला तो मी तुम्हाला शब्दात सांगू शकत नाही. आणि हीच ती वाट आपल्याला आता भीमाशंकरच्या मंदिराकडे घेऊन जाईल. तर चला मग मित्रांनो, धन्यवाद. शिवाजी महाराज की ब्रह्मांड प्रतिपालक, हिंदवी स्वराज्य संस्थापक, जाणता राजा, गरिबांचा कैवारी छत्रपती शिवाजी महाराज के. आता आपण आलो आहोत आंबा पॉईंटच्या पाशी आणि इथपर्यंत पोहोचलो की नक्कीच प्रत्येकाचं आता एनर्जी आता संपलेली आहे आणि आपापली खाऊची पॉकेटे काढत आहेत. आणि आता दिसत आहे आपल्याला एक पुढील आपल्याला प्रवास करण्यासाठी कुठेतरी एनर्जी आपली कमी पडते आणि ती एनर्जी मिळावी म्हणून जो तो आता आपली खाऊची पॉकेट काढतोय आणि खातोय. आणि बघतोय आपण त्यांच्यामधली खूप उत्साह आपल्याला दिसतंय. खाऊचे पॉकेट वेगवेगळे त्यांनी आणलेले दिसतात आपल्याला. नक्कीच त्यांच्या या आनंदामध्ये सहभागी होऊया. आपण भीमाशंकर ट्रेक हा सर केलेला आहे आणि माझे जे कांदिवलीचे जे ट्रेकर्स होते ते आज आता इकडे तिकडे विखुरलेले आहेत आणि बसलेले आहेत कुठेतरी या सुंदर अशा या हवेचा ते आनंद घेत आहेत. आणि खऱ्या अर्थाने आपण जर बघितलं आता भीमाशंकरचा आणि आता एवढं धुकं पडलंय की समोरची व्यक्ती सुद्धा आपल्याला दिसत नाही. आणि आपण आता याच मार्ग काढत आपण भीमाशंकर मंदिरामध्ये जातो. हा आहे भीमाशंकरचा प्रवेशद्वार. आपण बघतोय की या मुसळधार पावसामध्ये सुद्धा भाविकांची रीघ लागलेली आहे आणि सुंदर असं दृश्य आपल्याला पाहायला भेटते. अनेक फळं फुलं आपल्याला इथं दिसते. अनेक प्रसन्न असं वातावरण आपल्याला पाहायला भेटते. पावसामुळे सगळी भक्तगण एका बाजूला विखुरलेले आहेत. आणि चला मग या मंदिराच्या दिशेने. अखेर ही भीमाशंकरची यात्रा आज आमच्या इथं संपन्न होत आहे. आणि आज आमच्या समोर उत्तुंग असं मंदिर आपल्याला इथं भीमाशंकरचं पाहायला भेटतंय. अतिशय प्राचीन आणि पुरातन मंदिर, 12 ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग मानलं जातं. हे असं पवित्र भीमाशंकरचं आज मंदिर. आज या मंदिरामध्ये आज आमचं इथे ही यात्रा आम्ही आज आयोजित केली होती आणि शिडी घाट मार्फत आज आम्ही हा ट्रेक पूर्ण केला. आणि या ट्रेकला कांदिवली आणि बोरिवलीतले काही ट्रेकर्स आणि खालापूरचे ट्रेकर्स आज इथे उपस्थित आहेत. त्यांच्या 2 मिनिटं आपण फक्त प्रतिक्रिया जाणून घेऊ. कसा वाटला त्यांना ट्रेक आणि कशी वाटली भीमाशंकर यात्रा. मी प्रथमतः नाईक सरांना विचारेल. नाईक सर पुढे या. नाईक सर आपल्याला कसं वाटलं? देवा भीमाशंकराच्या कृपेने आमचा ट्रेक अतिशय म्हणजे अतिशय काही त्रास नव्हता, आमचा सफळ झालेला आहे. शिडी घाटापेक्षाही आम्हाला नंतरचा जो घाट लागलेला आहे तो चढण्यासाठी आम्हाला खूपच त्रास झालेला आहे. आंबा घाटानंतर त्याने आम्हाला थकवलेलं आहे. तरी पण देवा शंकराच्या कृपेने आमचं सर्व सुखरूप पार पडलेलं, आमचं ट्रेकिंग सुखरूप पार पडले, त्याबद्दल धन्यवाद. पण नाईक सर, मी तुम्हाला एक सांगू इच्छितो की अजूनपर्यंत मी गेली 9 वर्षे हा ट्रेक करतोय, पण अजूनपर्यंत असं काही कोणी व्यक्ती किंवा कोणी पर्यटक पडलाय किंवा त्याला लागलंय असं कोणाला खरचटलं सुद्धा नाहीये. हे जे आपण बोलतो हे आपल्या आयुष्यामध्ये असं खडतर असे अनुभव आपल्या आले पाहिजे आयुष्यात. देव आपल्याला आपली परीक्षा घेत असतो की खरंच माझा भक्तगण इथपर्यंत येऊ शकतो का. आणि तो कधीच कोणाचं वाईट त्यांनी केलं नाही आणि वाईट करणार नाहीये. ह्या भगवंताला कोटी कोटी प्रणाम. आणि आमचे सगळे हे ट्रेकर्स यांची साथ मला लाभली म्हणून हा उत्तम असा ट्रेक आणि उत्तम असं संचलन करू शकलो. सर्वात आधी या कॅमेरामॅन आपल्या प्रशांत सरांचं खूप खूप आभारी आहोत की त्यांनी आपल्या एका कॅमेऱ्याच्या शैलीने हे सगळं टिपण केलं आणि म्हणून कुठेतरी आज आपला हा ट्रेक संपन्न झाला. तर एवढं बोलून आज मी या आपल्या ट्रेकर्सला सगळ्यांची रजा घेतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. बम बम भोले.